राम राम मंडळी, कशी आहात? मजेत ना? तर मी पण मजेत. आजचा रविवारचा दिवस आणि रविवारी सगळे मस्तपैकी तंगड्या पसरून उशिरापर्यंत झोपतात, पण आमचा दिवस घाई गडबडीचाच असतो. कारण आम्हाला सर्वांना रविवारी सुट्टी असते, पण आम्हाला रविवारी आणि कुठल्याच सणावाराला देखील सुट्टी नसते. उलटा आमची त्या दिवशी जास्त गडबड असते, कारण रविवारी कोणाच्या घरी पाहुणे आलेले असतात किंवा कोणाला काहीतरी स्पेशल खायचं असतं. आणि तुम्हाला तर माहिती आहे, मी जेवण बनवायचं काम करते आणि ह्या टॉवरमध्ये आली आहे मी जेवण बनवायला. आणि माझी आज जरा जास्तच गडबड आहे. अशा प्रकारे ID जमा केली, धावत धावत लिफ्टमधनं आली आणि ज्या घरी मी काम करते त्याची दरवाजाची बेल वाजवली. तिकडे मी बनवले पालक आणि आलूचे पराठे. तुम्ही म्हणाल पालकचे आणि आलूचे पराठे एकत्र कसे? तर मित्रांनो, हे आलू पराठ्यामध्ये मी जे पराठ्यामध्ये जी स्टफिंग टाकली आहे ती आलूचीच टाकली. जसं आपण बटाट्याच्या पराठ्यामध्ये स्टफिंग टाकतो तीच स्टफिंग टाकलेली. मात्र वरचं जे पीठ मळलेलं आहे, त्याचं जे वरचं कवर आहे, त्याच्या गव्हाच्या पिठामध्ये मी उकडून पालक त्याची प्युरी टाकली आहे आणि त्याच्यामध्ये मी पीठ मळलेलं आहे. म्हणजे हेल्दी पण झालं आणि टेस्टी पण झालं. तर पालक आणि आलूचे अशा प्रकारे पराठे बनवलेले आहेत. किचन साफ केलेलं आहे, भांडे घासलेले आहेत आणि मी आता जाणार आहे दुसऱ्या कामावर. तर तुम्ही सुद्धा हे आलूचे आणि पालकचे मिक्स पराठे करून बघा. अशा प्रकारे दुसऱ्या घराची बेल वाजवली आणि घरामध्ये तिकडे बनवलं मी हा चिकन व्हाईट सॉस पास्ता आहे. तर ह्याच्यात मी चिकन घातलेलं आहे, व्हाईट सॉस पास्ता आहे, ऑल व्हेजिटेबल्स टाकलेले आहेत जसे की ब्रोकली, कॅप्सिकम आणि बीन्स वगैरे सगळे व्हेजिटेबल्स टाकून हेल्दी पास्ता बनवलेला आहे, चिकन व्हाईट सॉस पास्ता. आणि इडल्या बनवलेल्या आहेत. हा सांबार बनवलेला आहे. साऊथ इंडियन आहे ते, त्यामुळे त्यांच्याकडे मोस्टली इडली सांबार असतोच. तर हा टेस्टी सांबार बनवलेला आहे. तर तुम्हाला देखील इडली सांबार आवडतो का मला कमेंट करून सांगा. आणि चिकन व्हाईट सॉस पास्ता तुम्ही कसा बनवता ते देखील मला कमेंट करून सांगा. त्यानंतर मी बनवलेलं आहे वांग्याचं भरीत आहे. हे महाराष्ट्रीयन टाईपचं वांग्याचं भरीत आहे. आणि त्यानंतर चौथी डिश मी इथे बनवलेली आहे मिक्स व्हेज. तर ही मिक्स व्हेज साऊथ इंडियन डिश आहे, खोबरं घालून बनवली जाते. जर तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही ही डिश नक्की टेस्टी करून बघा. खूप टेस्टी लागते आणि खूप छान लागते. तर अशा प्रकारे जेवण झालेलं आहे. सगळं जेवण डब्यांमध्ये काढून ठेवलेलं आहे आणि सगळी भांडी घासलेली आहेत. किचन साफ केलेलं आहे. ही 2 कामं झाल्यावर मी आता घरी जाणार आहे, कारण तिसऱ्या कामाला मला सुट्टी आहे. तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता मी कसं किचन साफ केलं आहे, सगळं आवरून ठेवलेलं आहे आणि आता मी जाणार आहे घरी. तर मित्रांनो, इथे मी जिथे जेवण बनवते त्यांच्या टेस्टच्या हिशोबाने मी जेवण बनवते. त्यांना जसं आवडतं त्या हिशोबाने मी जेवण बनवते. कसं असतं ना, त्यांना जसं आवडतं तसं ते आम्हाला सांगतात आणि आम्हाला त्या पद्धतीने जेवण बनवावं लागतं. अशा प्रकारे स्वयंपाक झाल्यावर मी बाहेर आलेली आहे, लिफ्टचं बटन दाबलं आणि घराकडे निघाली. तर बघू शकता तुम्ही मी ह्या टॉवरमध्ये कामाला येते. तर आता सध्या माझी 2 कामं आहेत. ज्याला असाच सपोर्ट करा, खूप प्रेम द्या. जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला फॉलो करा. बाय.